आपल्या शैलीनुसार जगण्याचा अधिकार दिला. आमच्यापेक्षा 10 गोष्टी तुम्हाला पुढे दिल्या. तुम्हाला एखादा वक्ता भाषणात सांगेल की स्त्री आणि पुरुषांना समानतेमध्ये आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पाऊल उचललं. आज पुरुषाच्या कानाला काना देऊन या भारतातली प्रत्येक महिला लढत आहे, चालत आहे, बोलत आहे, आपलं कार्य ठरवत आहे. नाही, बाबासाहेब आंबेडकरांना स्त्री पुरुष समानता नाही. आमच्यापेक्षा 10 गोष्टी तुम्हाला पुढे नेऊन ठेवले. आमच्यापेक्षा 10 पावलं तुम्हाला पुढे नेऊन ठेवले. तुम्ही आमच्या बरोबर नाही. सर्व शिक्षा अभियान पेन्सिल पुढे तुम्ही आमचं दरिद्र मागे ते आता पुस्तक ते निस्ता पाहायला देणार हे खरं का? मला सांगा बाबासाहेब आम्हाला तुमच्यापेक्षा पुढे तुम्हाला आमच्यापेक्षा पुढे नेले कसं? तुम्ही आमची प्रत्येक गोष्ट कॉपी करू शकता पण आमची धमक तुमची गोष्ट कॉपी करण्याची नाही. विशेष नाही. आता काय काय हे मुद्दाम तुमच्यासारखे आमचे केस वाढले त्याच्या मागे पोहोचले पुढून गेल्याचा चला पाहून पुन्हा पोहोचले. मला सांगा जीन्स पॅन्ट कोणाची होती? आता कोणी जीन्स पॅन्ट घाले नाही. काय घ्यायची धमक? जीन्स पॅन्ट आमची तू कसं काय घालली? चला नेहमीच शैलीनुसार जगण्याचा अधिकार. टी शर्ट कोणाचं होतं? कोणाचं? आता कोण घाले? कोणी काय का धमक आपली म्हणायची टी शर्ट आमचं नाही. त्याला देखील जीवितवाचं स्वातंत्र्य शैलीनुसार राहण्याचं स्वातंत्र्य. शर्ट पॅन्ट शर्टिंग इन करणं कोणाचं काम? आता आयटी सर्वात प्रत्येक पोरगी शर्टिंग इन करायची नाही. मला सांगा आपली जीन्स पॅन्ट कोणीकडे गेली? आपलं टी शर्ट कोणीकडे गेलं? आपलं शर्ट पॅन्ट शर्टिंग कोणीकडे गेली? ती धमक एका तिचा गाऊन घालून इथं बघायचं काय का धमक? काय धमक? म्हणून आम्ही तुमची बराबरी करू शकत नाही. जंगल जुन्या कार्य असे पण तुम्हाला बाबासाहेबांच्या 10 पावलं पुढे ठेवले. जवळ नाही हो 10 पावलं पुढे. काय धमक गाऊन घालून बसायचं? पण समजा एखादं धमक केलीच एखादं समजा आमचं पंजाबीकडे घालून आलं तर आमच्या मुलींना साथ देत नाही. आमच्या डायला बहुतेक ते आपल्यात नाही हो.